विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे म्हणजे बार्टीतर्फे MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य दिलं जातं आणि त्यामध्ये विद्युत अभियांत्रिकी म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी ही अपडेट आहे. त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. बघा, इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल विद्यार्थी मित्रांनो, बार्टीमार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित, आता तुम्हाला माहीत आहे नेहमी माझे व्हिडिओ येतात की अनुसूचित जातीच्या उमेदवारांकरिता MPSC काय करतं, आर्थिक लाभ देतं, ठीक आहे, किंवा वेगवेगळे प्रशिक्षण राबवतं. मग त्यामध्ये विद्युत अभियांत्रिकी पूर्वपरीक्षा जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत अशा उमेदवारांच्या तयारीकरिता म्हणजे मुख्यच्या तयारीकरिता काय आहे, 15,000चा आर्थिक लाभ बार्टीमार्फत देण्यात येणार आहे आणि त्याचे अर्ज भरणं सुरू आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मी. आता बघूया आपण जे विद्यार्थी म्हणजे आर्थिक लाभाअभावी म्हणजे मेन्सची तयारी योग्य पद्धतीने करू शकत नाही त्यांच्याकरिता काय आहे ही म्हणजे सुवर्ण संधी आहे, त्यांनी फॉर्म भरून घ्यावं. तर बघा, आपण पुढे जाऊ, मग याच्या पात्रता काय आहेत किंवा लाभ किती आहे त्याबद्दल माहिती बघू आपण. बघा, आता इथे योजनेचे स्वरूप काय असणार आहे ते आपण बघणार आहोत. बघा, पात्र अनुसूचित जातीचा विद्यार्थी हा अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा, ठीक आहे. एक रकमी त्याला मुख्य परीक्षेकरिता किती किती हजार रुपये भेटणार आहेत, तर 15,000 रुपये त्याला मिळणार आहेत, ठीक आहे, आर्थिक सहाय्य. ठीक आहे, हे वेळेत येणार नाही पण तुम्हाला नक्की परीक्षेसाठी किंवा पुढच्या प्रिपरेशनसाठी तुम्हाला कामात येतील. तर बघा, पात्रता बघूयात आपण. पात्रता काय, उमेदवार महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचा असावा, कारण बार्टी ही अनुसूचित जाती प्रवर्गासाठी काम करते. तर यामध्ये अनुसूचित जातीचा विद्यार्थी तो असावा किंवा विद्यार्थिनी असावी, ठीक आहे. उमेदवार हा 15/4/2026 रोजी झालेल्या परीक्षेमध्ये, म्हणजे ते 2025ला ॲड आलेली होती तर ती 26ला परीक्षा झाली, त्यामध्ये काय असेल तो या म्हणजे विद्युत अभियांत्रिकी मध्ये पूर्व परीक्षा त्याने काय केली असावी, उत्तीर्ण केलेली असावी. यासाठी काय होतं, परीक्षा घेतली जाते आणि त्याच्या मुख्यसाठी जे पात्र असतील त्यांना काय आहे हा आर्थिक लाभ दिला जातो. त्यामध्ये सदर योजनेसाठी वयोमर्यादा 35 वर्ष घातलेली आहे, ठीक आहे. तर 35 वर्षापर्यंतच्या आत तो विद्यार्थी जर असेल तर तो या आर्थिक लाभाचा काय करू शकतो, लाभ घेऊ शकतो या पैशांचा. आपण पुढे जाऊयात. बघा, ठीक आहे. मग आता परत अर्ज करण्यासाठी, ठीक आहे, अर्ज करण्यासाठी काय काय आपल्याला म्हणजे कधीपर्यंत करायचं आहे किंवा काय 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 आवश्यक गोष्टी आहेत त्या बघूयात आपण. बघा, इथे उमेदवाराने खालील दिलेल्या लिंकवर गुगलवर जाऊन फॉर्म भरणं आवश्यक आहे. तर ती लिंक ही आहे, ठीक आहे. या लिंकवर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे. ही लिंक मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम ग्रुपवर पण मी तुम्हाला देणार आहे लिंक. तर त्यावर तुम्ही क्लिक केलं तर भरू शकता. दोनही प्रकारे फॉर्म भरायचे आहेत आपल्याला, ऑनलाईन आणि ऑफलाईन, ठीक आहे. ऑफलाईन हा त्यांच्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे आणि तो अर्ज सुद्धा मी तुम्हाला काय देणार आपल्या याच्या टेलिग्राम ग्रुपला किंवा व्हॉट्सअप ग्रुपला टाकणार आहे किंवा वेबसाईटवर त्यांच्या जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता नोटीस बोर्डमधून, ठीक आहे. आता बघा, 13/5/2026 रोजी संध्याकाळी वाजेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन भरायचं आहे, म्हणजे अजूनही आपल्याकडे 3-4 दिवस शिल्लक आहेत आणि ऑनलाईन अर्ज करणे हा बंधनकारक आहे. आणि कुठे करायचं आहे, तर या गुगल लिंकला तुम्हाला भरून घ्यावयाचा आहे. अर्ज संपूर्ण व्यवस्थित व अचूक भरल्याची माहितीची खात्री केल्यानंतरच उमेदवाराने अर्ज सबमिट करावा. मग आपण पुढे जाऊयात. बघा, इथे दिलेलं आहे, अपूर्ण माहिती भरल्यास अथवा माहिती लपवल्यास कोणत्याही टप्प्यावर सदर विद्यार्थ्याचा बार्टी काय करेल, मार्फत जो आहे रद्द करण्यात येईल व अधिक सहाय्यची संपूर्ण रक्कम आर्थिक सहाय्याची वसूल करण्यात येईल. म्हणजे चुकीच्या पद्धतीनं किंवा तुम्ही पात्र नाही आहे तरी ते मिळवू नका. जे मुख्य परीक्षेसाठी पात्र आहेत त्यांनीच काय करायचं आहे, याचा लाभ घ्यावयाचा आहे. एकाच विद्यार्थ्याने वेळोवेळी माहिती भरून एकापेक्षा जास्त वेळा अर्ज भरल्यास विद्यार्थ्याची उमेदवारी बार्टी पुणे मार्फत रद्द करण्यात येईल. म्हणजे एकदाच सावकाश अर्ज भरा जेणेकरून त्यांच्याकडे तो अर्ज पुन्हा पुन्हा जाणार नाही, ठीक आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्जा व्यतिरिक्त उमेदवाराने सदर माहितीसोबत जोडलेला अर्ज अचूक अर्जासोबत खालील नमूद केलेल्या कागदपत्रासहित, मग ते कागदपत्र पुढच्या पेजवर मी तुम्हाला देणार आहे, छायांकित प्रत हार्ड कॉपी बार्टी पुणे कार्यालयात पाठवणार आहेत, म्हणजे तुम्हाला पाठवायची आहे आणि त्याचा पत्ता मी तुम्हाला पुढे देणार आहे, ठीक आहे. तर ते कधीपर्यंत पाठवायचे आहे तुम्हाला, ऑफलाईन जे कॉपी आहे ते 15/5/2026 पर्यंत 5 वाजेपर्यंत त्या ऑफिसला तुम्ही बाय हँड नेऊन देऊ शकता किंवा स्पीड पोस्ट करू शकता, ठीक आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी काय आहे हा आर्थिक लाभ असतो अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी. मग आपण बघूयात, ठीक आहे, पुढे की मग याच्यासाठी कागदपत्रे कुठली कुठली आहेत. ऑफलाईन अर्ज हा त्यांच्या वेबसाईटच्या नोटीस बोर्डमध्ये आहे, ठीक आहे. तर तो मी ग्रुपवर पण देईल किंवा लागलेस तुम्ही कमेंट करा मला. बघा, मग त्याकरिता कागदपत्रे कुठले लागतात, कागदपत्राच्या बंद लिफाफ्यात MPSC विद्युत अभियांत्रिकी,
ठीक आहे. पूर्वपरीक्षा 2025 मुख्य परीक्षा तयारीकरिता आर्थिक सहाय्य असे नमूद करावयाचे आहे तुम्हाला. जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्र कोणतंही एक चालेल. जातीचा दाखला असेल तरी तुम्ही काय करू शकता, लाभ घेऊ शकता. रहिवासी दाखला म्हणजे डोमेसेल सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं. MPSC विद्युत अभियांत्रिकी पूर्वपरीक्षेचं प्रवेशपत्र आणि आधार कार्ड. आता सामान्यतः MPSC काय करते, तुमचं गुण क्रमांकाचं पण तुम्हाला हे देतं, पत्र देतं, तर ते सुद्धा जोडू शकता. त्याच्यात तुम्ही क्वालिफाईड आहात असं सुद्धा लिहून राहते, ते सुद्धा जोडा त्याच्यासोबत आणि प्रवेशपत्र सुद्धा जोडा. ठीक आहे. कोणत्याही राष्ट्रीयकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत म्हणजे हा तुमचा काय आहे, बँक पासबुकचं जे आहे ते झेरॉक्स सुद्धा तुम्हाला काय कराल त्याच्यात लागेल, कारण त्याच्यावरच तुम्हाला आर्थिक लाभ येईल. ठीक आहे. हा थेट DBT मार्फत डायरेक्ट तुमच्या अकाउंटला जमा होतो. ठीक आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन्ही स्वरूपात, जे मी मगाशी सांगितलं तुम्हाला, ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे. केवळ ऑनलाईन अर्ज केलात आणि ऑफलाईन नाही केलात, किंवा ऑफलाईन पाठवलात आणि ऑनलाईन नाही केलात, तर तुम्ही या लाभापासून काय असाल, वंचित असाल. म्हणून दोनही प्रकारे अर्ज भरून घ्यावयाचा आहे. मग जे मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑफलाईन अर्ज कुठे पाठवायचा आहे, कुठल्या पत्त्यावर पाठवायचा, हा पत्ता इथे दिसतोय, तो पत्ता मी तुम्हाला सांगतो. बघा, हा जो आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता, हा पत्ता बघून घ्या. काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे बार्टी. ठीक आहे. 28 क्वीन्स गार्डन, कॅम्प, पुणे 411001. अधिक माहितीसाठी या क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता. हे क्रमांक वेबसाईटला सुद्धा उपलब्ध आहेत आणि तुम्हाला इथे दिसतच आहे स्क्रीनवर. यावर संपर्क करा तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर. परंतु हा व्हिडिओ ऑलरेडी लेट झालेला आहे, 4 दिवस शिल्लक आहेत. ज्या विद्यार्थ्यांना याबद्दल अज्ञानता आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना 15,000चा काय होईल, मुख्य परीक्षेकरता आर्थिक लाभ होईल. आता विशेष म्हणजे एक नोट आहे, मध्यंतरी एक समुदाय आहे, म्हणजे संपूर्ण प्रवर्गामधला जो मातंग मादगी असा एक समुदाय आहे, तर त्या समुदायाकरिता शासनाने RT ची स्थापना केलेली आहे. तर ते विद्यार्थी यामध्ये पात्र होऊ शकत नाही, त्यांना RT मार्फत लाभ घ्यायचा आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था मुंबई मधून त्यांना लाभ होईल. इथे त्यांनी अर्ज करू नये. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून विद्यार्थ्यांचा फायदा होईल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.